मी विजय कांबळे. तर आता महासत्ता चौक हे थोरा चौक इथे पाईपलाईनचं काम चालू आहे. पाईपलाईनचं काम चालू असताना त्याने लोकाला इचलकरंजी महानगरपालिका 8 दिवसानं पाणी सोडते आणि इथं 8 दिवसानं पाणी लोकांना प्याय नाही आणि 2 तास झाले इथं पाणी असं वाहत चाललेलं आहे. याबद्दल लोकांनी नगरपालिकेला विचारायला पाहिजे हे का नको. हे बघा, हे पाणी असं 2 तास झालं वाया चाललंय. इथं लोकांना पाणी प्यायला देणं झाल्यात आणि मुंबईला तिथं 2-2 तास 3-3 तासाचं पाणी वाया चाललंय. 2 तास झाले इथं अजून कोण लक्ष दिलं नाही. मग हे पाणी आता गेलेलं आणायचं कुठून? हां, त्याबद्दल महानगरपालिकेला हात जोडून विनंती आहे, असला काय हलगर्जीपणा करू नका. कारण की लोकांना इथं प्यायला पाणी मिळणार नाही. पुढला महिना उन्हाळ्याचा आहे. इथनं तुम्ही 15-15 दिवसानं पाणी सोडणार आहे. त्यामुळे हे जर पहिला बंदोबस्त करा आणि कृपया करून ह्याला कोणतर जबाबदारी घ्या. कारण की आता या हलगर्जीपणा इचलकरंजीमुळं नाही चालणार. कारण की हे प्यायचे पाणी आहे, हे चावीचे पाणी आहे. हे पाणी लाख मोलाचे आहे. हे पाणी पुढल्या महिन्यात बघायला पण मिळणार नाही आहे. त्यामुळं देवदयानं असलं काही हलगर्जीपणा करून 2 तास झाले पाणी वाया चाललेलं आहे. हे पाणी आता भरून कोण देणार? हे पाणी लोकांना तर बऱ्याच ठिकाणी प्यायला पाणी मिळत नाही आहे. 8-10 दिवसानं पाणी सोडतात आणि ही बोंबाबून चालू आहे बघा. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.